तर आज बघा 36 साईज कटोरीची पेपर कटिंग कशी करायची ते बघूयात. तर इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि फोल्डिंग बाजू ह्या साईडने करायची आणि त्या साईडवरच आपल्याला उंची टाकायची आहे फोल्डिंगवरच. तर अशा प्रकारे टेप ठेवून बघा इथे 13 बरोबर म्हणजे 12ची उंची आहे. तर इथे मी 1 इंच वाढवून 13 इंचाचा पेपर घेतलेला आहे आणि शोल्डर 6 इंच आहे. तर 6 इंचावर मी एक मार्क केला आणि आर्महोल पण 6 इंचच आहे. तर 6 इंचावर इथे एक मी मार्क केला. अशा पद्धतीने आता चेस्ट बघूयात. चेस्ट आहे 36 इंच, म्हणजे 36 इंचाचा चौथा भाग 9 इंच येतो, म्हणून मी 9 इंचावर इथे खूण केली आणि पुढे 1.5 इंच वाढवून घेतलं, म्हणजे 10.5वर. तर खाली कमरेची आपण माप बघूयात. कंबर 32 इंचाची आहे, तर 8 इंच आणि पुढे 1.5 इंच वाढवून घेऊन अशा पद्धतीने मी मापे टाकलेली आहेत. तर हे मापे अशा पट्टीच्या साहाय्याने जोडून घेतली. तर हे आपलं बरोबरचं माप आहे आणि पुढे ते 1.5 इंचाचं मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. तर आर्महोलच्या ठिकाणी अशा पद्धतीने टेप ठेवून तिरका 1.5 इंचावर आणि 1 इंचावर अशा 2 खुणा मी इथे करून घेतलेल्या आहेत आणि बरोबर मागचा आर्महोल अशा पद्धतीला मी आकार दिलेला आहे आणि समोरचा पण आर्महोलला आकार देऊन घेतलेला आहे. तर शोल्डर पट्टी 3 इंचाची आहे. तर इथे मी अर्धा इंच वाढवून बरोबर 3.5 इंचावर अशा पद्धतीने इथे खूण केली आणि समोरचा गळा बघायचा. समोरचा गळा आहे 6 इंच, तर अर्धा इंच वाढवून बरोबर 6.5वर एक खूण करायची. अशा प्रकारे तिरपा टेप ठेवायचा शोल्डरपासून खाली गळ्याला मोजताना आणि अशा पद्धतीने पट्टीच्या साहाय्याने एक बॉक्स आखून घ्यायचा. तर इथे मी बॉक्स आखून घेतलेला आहे. समोरचा गळा आणि ह्याला बरोबर गोलाकार देऊन घ्यायचा. तर अशा पद्धतीने मी इथे 1 इंचावर एक मार्क केली. 1 इंचावर करायची, अर्धा इंचावर बरोबर शेप येत नाही. इथं अर्धा इंचावर केली ती मी, पण अर्ध्या इंचावर बरोबर शेप आले नाही, म्हणून मी 1 इंचावरच बरोबर शेप दिला गोल गळ्याचा आकार इथे. आणि क्रॉसपट्टी बघूयात. क्रॉसपट्टी मी इथे 2.5 इंचाची घेणार आहे. तर 2.5 इंचावर मी इथे खूण करून घेतली आणि अशा पद्धतीने बरोबर आडवा टेप ठेवून आपल्याला एक आडवी रेष मारायची आहे इथे. तर अशा पद्धतीने मी आडवी रेष मारलेली आहे 2.5 इंचावर खूण करून. आता ह्या क्रॉसपट्टीचा आपल्याला इथे मध्य काढायचा आहे. तर अशा प्रकारे बरोबर मध्यावर टेप दुमडून जिथे काय येईल तिथे खूण करून घ्यायची आणि आर्महोलवर अशा प्रकारे टेप ठेवायचा. आतल्या आर्महोलवर 1 इंचावर जे आपण खूण केली ते आणि 2.5 इंचावर आणि 2 इंचावर अशा 2 खुणा इथे करून घ्यायच्या आणि बरोबर 2.5 इंचाच्या खुणावर मी बरोबर मार्क करून अशा पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घेतला इथे. हे बघा, अशा पद्धतीने आकार द्यायचा. आपण जे क्रॉसपट्टीचा मध्य काढलेला होता त्याच्यावर बरोबर आपल्याला कटोरीचं माप आलं पाहिजे. तर हे आता कटिंग करून घेऊ. तर अशा पद्धतीने मी पहिल्यांदा मागचा आर्महोल कट करून घ्यायचा आणि अशा प्रकारे पेपर उघडून मध्यातनं बरोबर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी बरोबर मध्यातनं पेपर कट करून घेतला
तर हे बघा, तर इथे मी मागची बाजू बाजूला ठेवून दिलेली आहे आणि समोरचीच बाजू घेतलेली आहे. तर हे आपल्याला इथे बरोबर मापे टाकून झालेली आहेत पूर्ण. तर अशा पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं. तर पहिल्यांदा मी क्रॉसपट्टी कटिंग करून घेते. बरोबर रेषेवरच कापून घ्यायचं आहे. समोरचा आर्महोल जसा आकार दिला होता त्याच पद्धतीने इथे मी कट करून घेतला. कटोरी पण जशी आखली होती त्याच पद्धतीने बरोबर कट करून घ्यायची. तर हे बघा, समोरचा गळा जसा आपण मार्क करून घेतला होता मी तसाच त्याच पद्धतीने कटिंग करून घेते. तर इथे कटोरी घेतलेली आहे जी आपण कटिंग करून घेतली होती ती, आणि एक पेपर घेतलेला आहे. तर पेपर थोडासा जास्त घ्यायचा मोठा, आणि कटोरी बरोबर मध्यभागी ठेवून बरोबर आहे तशी आखून घ्यायची. जशी कटिंग करून घेतलेली होती त्याच पद्धतीने बरोबर आखून घ्यायची. ही अशा पद्धतीने जशी आहे तशी पेपरवर मी आखून घेतली बघा. आणि याच्यावर मापे टाकून घेऊयात. तर इथे टेप ठेवून बरोबर 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची अशा पद्धतीने, आणि ह्या साईडला पण 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची बरोबर. आणि ह्याचा बरोबर आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. टेप ह्या खुणेपासून शेवटच्या खुणेपर्यंत ठेवून बरोबर मध्य काढून घ्यायचा, आणि अशा पद्धतीने टेप दुमडून तिथे खूण करून त्याच खुणेवर खाली 1.5 इंच आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे बरोबर 1.5 इंचावर, आणि पट्टीच्या साहाय्याने ही मार्किंग बरोबर जोडून घ्यायची. तर हे बघा, अशा पद्धतीने मी पट्टीने मापे जोडून घेतलेले आहेत. आणि इथे गोलाकार देऊन घेऊयात. तर कटोरीचं पहिलं टोक त्याच टोकापासून शेवटचं आपण जिथे 1.5 इंचाची खूण केली तिथपर्यंत आपल्याला असं कटोरी माप टाकून घ्यायचं आहे, वाढवून घ्यायची आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने कटोरी पण इथे वाढवून झालेली आहे. ब्लाऊज शिवताना ब्लाऊज पीसवर बरोबर ह्याच पद्धतीने पेपर कटिंग ठेवून कटिंग करून ब्लाऊज शिवायचा आहे. बरोबर परफेक्ट येतो. तर ही 36 साईजची कटोरी इथे कटिंग करून झालेली आहे. आता मागचा भाग घेतलेला आहे मी. तर इथे 3.5 इंचावर मी खूण करून घेतली जशी आपण पुढच्या साईडला घेतली होती त्याच पद्धतीने, आणि त्या खुणेवर टेप ठेवून तिरका मागचा गळा बघायचा आहे. तर मागचा गळा 10 इंचाचा आहे, तर अर्धा इंच इथे वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये जातो. तर 10 इंचावर खूण करून इथे मी एक बॉक्स जसा आपण पहिला आखला होता पहिल्या बाजूला तसाच इथे पण त्याच पद्धतीने बॉक्स आखून घ्यायचा आहे. जो तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा आहे तो इथे देऊ शकता, पण मी इथे गोलच गळ्याचा आकार देणार आहे. तर अशा पद्धतीने तर हे पण कटिंग करून घेऊ. बरोबर मार्किंगवरच कटिंग करायचं आहे. तर इथे मागचा भाग पण इथे तयार झालेला आहे. तर आता बाही बघूयात. बाहीसाठी मी मागचा भाग घेऊन त्याचा आर्महोल मोजून घेते. अशा पद्धतीने आर्महोल मोजून घ्यायचा आहे. तर इथे 10 इंच आर्महोल आलेला आहे. तर एक मी फोल्डिंग पेपर घेतलेला आहे बाही कटिंगसाठी, आणि बंद बाजूला मी उंची टाकणार आहे बाहीची. तर बाहीची उंची 5 इंच आहे. तर इथे मी 1 इंच वाढवून बरोबर 5 इंचावर इथे मी खूण केली, आणि अशा प्रकारे आडवा टेप ठेवून जे आपण आर्महोल मोजलं होतं तर 10 इंच आलेलं होतं, तर 1 इंच त्यातनं वजा करून बरोबर 9 इंचावर मी इथे एक खूण करून घेतली, आणि त्याच खुणेवर बरोबर खाली 2.5 इंचावर एक मी खूण करून घेतली. ही आपली कॅप हाईट झाली. आणि दंडघेर
5.5 आहे आणि 1.5 इंच त्यामध्ये वाढवून बरोबर 7 इंचावर मी एक खूण केली आणि अशा पद्धतीने हे जोडून घेतलं. तर इथे बाहीचा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे बघा. तर मागच्या बाजूचा आकार दिला आणि पुढच्या आर्महोलचा पण इथे मी आकार देऊन घेतला. तर हे पण आपण कटिंग करून घेऊयात. तर पहिल्यांदा मागचा आर्महोलच कट करायचा आहे अशा पद्धतीने. तर बाही खोलायची आणि समोरचा आर्महोल इथे कट करून घ्यायचा. तर इथे बाहीची परफेक्ट कटिंग अशी पेपर कटिंग इथे झालेली आहे. तर हे बघा, मागचा भाग, बाही, हे समोरचा भाग, ही कटोरी आणि ही क्रॉस पट्टी, इथे पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे.